जेवढा बॅलन्स आपल्या आयुष्याला नाहीये ना त्यापेक्षा जास्त बॅलन्स या डॉगेश बाईला जमतोय. तर आज तुमची प्रगती ह्या आंबेगाव तालुक्यातील पश्चिम भागातील सर्वात मोठा आठवडे बाजार पार करून गेली होती डोंगरातली काळी मैना खाण्यासाठी भीमाशंकरला. आता आठवडे बाजार कोणता असेल नक्की कमेंट मध्ये सांगा. जाताना गोळे गावातील घाट रस्ते झाड सेम कोकणातल्या सारखे होते. असं वाटलं मिनी कोकणातच आले. रस्त्याने जाताना बारक्या दिसला. बारक्याकडून जांभळं करवंद घेऊन आम्ही निघालो. पण काय मन बरे ना, झाडाची करवंद तोडून खायची होती. करवंदाची झाडच नाही बाबा आता. नाही आता केव्हा असत करवंदाची झाड? मग करवंदाची झाड आहे पण याच बारखाली. बाबा नाही बोलल्यावर आजीकडून अजून करवंदन जांभळं घेतली. जाता जाता ठरलं कोंडवळला जायचं. जाताना जरा ही भाऊकी दिसली पण आता कोणाचे नाव नाही घेत. जरा पुढे जाऊन थांबलो आणि ही माशी माझ्या मागच लागली. नंतर पुढे जायला निघालो. मनात विचार आला, आता जर पाऊस असता तर किती हिरवागार परिसर असता. मग असा पण विचार आला, आता पाऊस पडल्यावर यायलाच लागते. कोंडवळच्या धबधब्यापाशी पोहोचलो पण पाणीच नाही. पाऊस असता तरी ते सगळं पाण्याने भरलेलं असतं. पण आता हे जरा बघायला हॉररच वाटते असं जाणवलं. मग सुटले वर पळत. नेलं पकडून बिकडून कुणी मग तरी बसवतंय का शांत, केलंच उद्योग काहीतरी. पण भारी वाटत होतं सगळं वरतून पाहायला. आता फक्त पावसाळ्याची वाट पाहते. मग बल्लू तुम्हारी जेल से फरार. खूप केली बडबड. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय.